Hello students, good morning. Myself Ashwini Kulkarni. We have discussed problem number 8 of investment account in my last video. Now in this video we discuss problem number 9. Okay, so let's start with problem number 9. Investor Company Limited submits you following details regarding one of their 6% investment for the year ended 31st March 2010. Opening balances on 1st April 2009, face value rupees 60,000 at the rate rupees 56,000. The following purchases and sales were made out of this investment during the year ended on 31st March 2010. Purchases on 1st August 2009, face value 20,000 at the rate rupees 101 come interest. Second purchase 1st November 2009, face value 30,000 at the rate rupees 103 x interest. Sales on first sale is on 1st September 2009, face value rupees 20,000 at the rate rupees 104 come interest. Second sale 1st February 2010, face value rupees 40,000 at the rate rupees 103 x interest. The interest is payable on 1st January and 1st July every year. Brokerage is to be paid at 50 paisa per 100 rupees while buying and selling investment. Write up investment account on 31st March 2010. Investment on 31st March 2010 to be valued at cost by FIFO method. ओके स्टुडंट फिफो मेथड आपण अगोदर सुद्धा जे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत कॉस्ट व्हॅल्यू ज्यावेळेस एंडिंगला आपण कॅल्क्युलेट करतो क्लोजिंग बॅलन्सवर याच पद्धतीने कॅल्क्युलेट करतो फिफो मेथडने फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. ठीक आहे. So let's start the problem. In the books of Investor Company Limited, 6% investment account. इंटरेस्ट ड्यू डेट ब्रॅकेटमध्ये लिहिली आहे ती फक्त तुमच्या माहिती करता लिहिलेली आहे, एक्झाममध्ये लिहू नका. इंटरेस्ट ड्यू डेट आहे 1 जुलै आणि 1 जानेवारी आणि 1 जुलै. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण काय करणार, ओपनिंग बॅलन्स लिहिणार. राईट, पर्टिक्युलरमध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 60,000, कॉस्ट व्हॅल्यू दिलेली आहे 56,000. फेस व्हॅल्यू 60,000, कॉस्ट व्हॅल्यूच्या कॉलममध्ये 56,000. सगळ्यात पहिली वर्किंग नोट येणार आपली येस इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ऑन ओपनिंग बॅलन्स. 60,000 फेस व्हॅल्यू आहे, 6% इंटरेस्ट रेट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करायचा. इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करण्यासाठी हे बघायचं डेट ही आहे 1 एप्रिल डेट आणि आपल्याला दोन इंटरेस्ट ड्यू डेट आहेत, 1 जानेवारी आणि 1 मार्च. सो 1 एप्रिलच्या अगोदर कुठली कंपल्सरी इंटरेस्ट ड्यू डेट होती तेव्हापासून तो 1 एप्रिलपर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा. ओके, सो 1 एप्रिलच्या अगोदर म्हणजेच 1 जानेवारी. सो 1 जानेवारी ते 1 एप्रिलपर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करणार. तो आला 3 मंथ्स. ओके, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. एप्रिल होणार नाही, धरायचा नाही कारण 1 तारीख आहे. ठीक आहे. सो आपले इंटरेस्टसाठी कॅल्क्युलेशन आपण करणार 60,000 इंटू 6% इंटू 3 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू आन्सर येतं 900. ही आपली इंटरेस्ट अमाऊंट आली, ती लिहिणार इंटरेस्टच्या कॉलममध्ये. ओके, 1 एप्रिलला. ओके, सो आता हे बघायचं आहे आपल्याला की इंटरेस्ट कॅल्क्युलेशन आहे का परचेसची डेट आहे का सेल्सची डेट आहे. 1/4ला इंटरेस्टला परचेसची डेट 1/8 आहे, पण त्याच्या अगोदर इथे आपण लिहिलेलं आहे इंटरेस्ट ड्यू डेट 1 जुलैला आहे. सो आपल्याला काय करायला लागेल, कंपल्सरी इंटरेस्ट म्हणजेच इंटरेस्ट ॲक्र्यूड जमा होणे इंटरेस्ट कंपल्सरी इंटरेस्ट
त्याची पहिल्यांदा एंट्री आपल्याला करायला लागणार आहे. सो सेकंड वर्किंग नोट येणार आपली इंटरेस्ट ॲक्रूडची म्हणजेच कंपल्सरी इंटरेस्टची 1 जुलैची. सो फेस व्हॅल्यू आहे, सॉरी इथे रॉंग झालं, इथे फेस व्हॅल्यू येणार 60,000. रॉंगली टायपिंग मिस्टेक झालेली आहे. इथे फेस व्हॅल्यू पाहिजे 60,000. ओके, इंटरेस्ट रेट येणार आहे 6% आणि इंटरेस्ट पिरियड कंपल्सरी इंटरेस्ट आहे म्हटल्यावर तुमची येणार आहे 6 मंथ. ओके, सो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूयात. कंपल्सरी इंटरेस्ट ॲक्रूड 60,000 इंटू 6% इंटू 6 डिवायडेड बाय 12, ते आलं 1,800 इंटरेस्ट ॲक्रूड आहे, जमा झालेला आहे म्हटल्यावर क्रेडिट साईडला एंट्री करणार आपण 1 जुलै 2009 बाय कॅश और बँक अकाउंट ओनली इन इंटरेस्ट कॉलम 1,800. ठीक आहे, कंपल्सरी इंटरेस्ट आहे, फक्त इंटरेस्ट कॅल्क्युलेट केले आपण 1,800. ओके, नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फर्स्ट परचेसची जी डेट आहे 1 ऑगस्टची, फेस व्हॅल्यू 20,000, 101 नी कम इंटरेस्ट. ओके, सो नेक्स्ट आपली वर्किंग नोट येणार परचेसची 1 ऑगस्टची. सो फेस व्हॅल्यू आहे 20,000, इंटरेस्ट रेट 6%, इंटरेस्ट पिरियड आता जस्ट आपण इंटरेस्ट दिलेला आहे जुलैमध्ये. सो 1 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत हा टोटल फक्त एकच महिना होतो, त्याच्यामुळे 1 महिना पकडलेला आहे कॅल्क्युलेशनसाठी, इंटरेस्ट कॅल्क्युलेशनसाठी. सो 20,000 इंटू 6% इंटू 1 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 100 आली इंटरेस्टची अमाऊंट. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. ओके, सो कॉस्ट व्हॅल्यू करण्यासाठी आपल्याला लागेल फेस व्हॅल्यू, ती आहे 20,000. कितीनी परचेस केलं आहे तर 101 नी परचेस केलेले आउट ऑफ 100, ती आली 20,200. ओके, 20,000 इंटू 101 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 20,200. त्याच्यामधून मायनस करणार, सॉरी मायनस केले कमी, ओके सॉरी, ॲड करणार. ओके, ब्रोकरेज जे आहे परचेसमध्ये ॲड करायचं. ओके, 100ला 50.50, ओके 50 पैसे, तर 20,000ला किती. ओके, ते कॅल्क्युलेशन आलं 100चं. इकडे खाली ब्रोकरेज 20,200 प्लस 100 करणार. प्लस का करणार, कारण येस परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्यामुळे 20,200 जी आपण इथे कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे 101 नी, त्याच्यामध्ये 100 ब्रोकरेज ॲड करणार, ते आले 20,300. आणि इंटरेस्टचं जे ट्रान्झॅक्शन आहे परचेसचं ते आहे कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन, त्याच्यामुळे आपण काय करणार, इंटरेस्टची अमाऊंट जी आहे ती आपण डिडक्ट करणार कशामधून, कॉस्ट व्हॅल्यूच्या अमाऊंटमधून, की ज्याच्यामधून आपण ब्रोकरेज ॲड केलेलं आहे. ठीक आहे, सो लेस 100 आणि अमाऊंट आली 20,200. ठीक आहे, इथे फक्त ब्रोकरेजमध्ये परचेसचं जे आहे ते ॲड करायचं, तिथे चुकून मायनस टाईप झालं होतं. ठीक आहे, करेक्शन करा तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कुठलं ट्रान्झॅक्शन आहे, डेट वाईज जायचं, मी पहिल्यांदा पण सांगितलं, त्यामुळे नेक्स्ट डेट आहे 1 सप्टेंबरची सेल्स आहे. ठीक आहे, 1 सप्टेंबरचा सेल आहे, फेस व्हॅल्यू 20,000 @104 कम इंटरेस्ट. ठीक आहे, 1 सप्टेंबरचा सेल्स, फेस व्हॅल्यू 20,000, इंटरेस्ट रेट 6%, इंटरेस्ट पिरियड आहे 2 मंथ्स. हा कसा कॅल्क्युलेट केला, तर रिसेंटली जे इंटरेस्ट ड्यू डेट, कंपल्सरी इंटरेस्ट ड्यू डेटची जी डेट आहे तिथपासून ते सेल्सच्या ट्रान्झॅक्शनपर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा. सो 1 जुलै ते 1 सप्टेंबर 2 महिने येतात. 20,000 इंटू 6% इंटू 2 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 200, ही अमाऊंट आली तुमची इंटरेस्ट अमाऊंट. ओके, तर कॉस्ट व्हॅल्यू करायची आपल्याला कॅल्क्युलेट, 20,000 वर 104 डिवायडेड बाय 100, ती आली 20,000.
800 कॉस्ट व्हॅल्यू आली, पण ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचं आणि ते ब्रोकरेज मायनस करायचं आहे. ठीक आहे. सो ब्रोकरेज मायनस करायचं आहे वरच्याच पद्धतीने 100ला 50 पैसे, तर फेस व्हॅल्यू कन्सिडर करायची, ना की आपण कॅल्क्युलेट करणार आहे टोटल जी कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे ती. ठीक आहे. सो 20,000 वर किती? सो 20,000 इंटू 50 पैसा डिवायडेड बाय 100 ती आली अमाऊंट 100. Therefore 20,800 minus 100. ओके, हे जी कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ठेवलेली आपण वरती 20,800, त्याच्यामधनं 100 मायनस करायचे, ते आले 20,700. आणि कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे, त्यामुळे हा जो इंटरेस्ट रेट कॅल्क्युलेट केलेला आहे आपण 200, तो मायनस होईल आणि अमाऊंट येईल 20,500. ठीक आहे. सो ट्रान्झॅक्शन एंट्री जी आहे ती एंट्री बघूयात आपण. सेल्सची एंट्री होणार क्रेडिट साईडला 1/9/2009 ला बाय कॅश ऑर बँक 20,000 फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट रेट 200, कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू 20,500. परचेसची एंट्री बघायची राहिली होती, आपण करायची राहिली होती. 1/8चा परचेस आहे, परचेस म्हणून डेबिटला 1/8/2009 कॅश ऑर बँक, फेस व्हॅल्यू 20,000, इंटरेस्ट 100, कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू येस 20,200. ठीक आहे. हे दोन ट्रान्झॅक्शन झाले आणि एक इंटरेस्ट अमाऊंट झाले कॅल्क्युलेट करून. ओके, कंपल्सरी इंटरेस्ट ज्याला म्हणतो आपण इंटरेस्ट ॲक्र्यूड. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे? 1/11चं परचेस आहे 1/2च्या सेल्सच्या अगोदर, पण त्याच्या आधी आपल्याला काय करायला लागेल? 1/11चं परचेसच आहे. ओके, सेल 1 फेब्रुवारीचं आहे आणि नंतरच आपल्याला 1 जानेवारीचं इंटरेस्ट पेड कराय, कंपल्सरी इंटरेस्ट पेड करायचं. ठीक आहे. सो 1/11चं आपल्याला परचेस करायचं आहे. परचेस 1/11चं परचेस आहे, फेस व्हॅल्यू 30,000 आहे, इंटरेस्ट रेट 6% आहे. इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट केला 4 महिने. तो कसा कॅल्क्युलेट केला? 1 जुलैपासून ते 1 नोव्हेंबरपर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट केला. ओके. सो 30,000 इंटू 6% इंटू 4 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू इंटरेस्टची अमाऊंट येते 600. आता कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन 30,000 जी फेस व्हॅल्यू आहे त्याच्यावर 103 नी परचेस केलेलं आहे डिवायडेड बाय 100. सो 30,900 ही अमाऊंट आली कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचे आपल्याला 100वर 50 पैसे, तर जी फेस व्हॅल्यू आहे परचेसची ती किती आहे? 30,000, त्याच्यावर किती? सो 30,000 इंटू 50 पैसे डिवायडेड बाय 100 ती अमाऊंट आली 150. सो परचेस आहे त्याच्यामुळे 30,900 ही जी आपण कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली त्याच्यावर आपल्याला 150 ॲड करायचं आहे. सो 30,900 प्लस 150 टोटल अमाऊंट आली कॉस्ट व्हॅल्यूची 31,050. ओके, हे जे परचेसचं ट्रान्झॅक्शन होतं ते एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन होतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यामधून इंटरेस्टची अमाऊंट जी आहे 600 जी आलेली आहे कॅल्क्युलेट करून ती अमाऊंट मायनस केली नाही, कारण एक्स एक्स मीन्स एक्सक्लूड. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण इथे इंटरेस्टची अमाऊंट मायनस केलेली नाही आहे. एंट्री करूया. परचेस आहे त्याच्यामुळे डेबिट साईडला 1/11/2009 टू कॅश ऑर बँक, फेस व्हॅल्यूच्या कॉलममध्ये 30,000, इंटरेस्टच्या कॉलममध्ये 600, कॉस्ट व्हॅल्यूच्या कॉलममध्ये 31,050. ओके, जे आपण कॅल्क्युलेट केलेले आहे तीच फक्त अमाऊंट आपल्याला फिलअप करायची आहे स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट आपले कॅल्क्युलेशन होणार आहे ते म्हणजे कंपल्सरी इंटरेस्ट. ओके, 1 जानेवारीचं कंपल्सरी इंटरेस्ट पेड. यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे फेस व्हॅल्यू. सो फेस व्हॅल्यू कशी येणार आपल्याकडे? सो पहिली ओपनिंग 60,000, नेक्स्ट परचेस केलेलं आहे 20,000, नेक्स्ट सेल केलेलं आहे 20,000, नेक्स्ट परचेस केलेलं आहे 30,000. ओके, सो 60,000 प्लस 20,000 मायनस 20,000 प्लस 30,000 इज इक्वल टू 90,000 ही अमाऊंट आली. म्हणजे बॅलन्स आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे 90,000. ठीक आहे. सो 90,000 वर आपल्याला कंपल्सरी इंटरेस्ट पे करायचं आहे. थोडक्यात काय तर त्या डेट पर्यंत जेवढे इंटरेस्ट आपल्या हातामध्ये जेवढे इन्व्हेस्टमेंट आपल्या हातामध्ये असतील त्याच्यावर कंपल्सरी इंटरेस्ट पेड करायचा आहे. ठीक आहे. सो 90,000 इंटू 6%
इंटू 6 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 2700. त्याची एंट्री होणार क्रेडिट साईडला. कंपल्सरी इंटरेस्ट आहे, जमा होणारे इंटरेस्ट आहे, ॲक्रूड म्हणतो आपण त्याला इंटरेस्ट. त्याची एंट्री होणार क्रेडिट साईडला 1 जानेवारी 2010 बाय कॅश ऑर बँक ओनली इन इंटरेस्ट कॉलम 2700. आता फक्त एकच आपलं कॅल्क्युलेशन बाकी आहे, ते म्हणजे सेल्सचं 1 फेब्रुवारीचं. ओके, सो सेलचं ट्रान्झॅक्शन कॅल्क्युलेट करूया आपण. 1 फेब्रुवारीचं फेस व्हॅल्यू 40,000, इंटरेस्ट रेट 6%, इंटरेस्ट पिरियड आला एकच मंथ. कसा आला? आत्ता जानेवारीमध्ये आपण कंपल्सरी इंटरेस्ट पेड केलं आणि 1 फेब्रुवारीला लगेच सेल आहे, त्याच्यामुळे 1 महिनाच झालेला आहे, म्हणून आपण तो पिरियड कॅल्क्युलेट केला. फर्स्ट ओनली 1 मंथ. सो 40,000 इंटू 6% इंटू 1 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 200 ही आली इंटरेस्ट अमाऊंट. आता आपल्याला कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. फेस व्हॅल्यू आहे 40,000 इंटू कितीने सेल केलेलं आहे? 103ने सेल केलेले डिवायडेड बाय 100. त्याची अमाऊंट आली, कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट आली 41,200. सेल्स आहे त्याच्यामुळे मायनस करायचं आहे आपल्याला ब्रोकरेज. ज्या पद्धतीने वरती केलं त्याच पद्धतीने 100ला 50 पैसे. तर ही जी फेस व्हॅल्यू आहे सेलची त्याला किती? 40,000ला किती? सो 40,000 इंटू 50 पैसा डिवायडेड बाय 100, ती अमाऊंट आली 200. ही 200 अमाऊंट आली, ही आपण जी कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे त्याच्यामधून मायनस करणार बिकॉज ऑफ सेल्स ट्रान्झॅक्शन. सो देअरफॉर 41,200 मायनस 200 इज इक्वल टू 41,000. सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे, रेकॉर्ड करणार आपण क्रेडिट साईडला 1 फेब्रुवारीचं सेल्स ट्रान्झॅक्शन बाय कॅश ऑर बँक. फेस व्हॅल्यू 40,000, इंटरेस्ट अमाऊंट 200 आणि कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट 41,000. ह्याच्यामधनं आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट मायनस केला नाही का? कारण एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन होतं म्हणून. ठीक आहे, ओके. आता इथपर्यंत सगळे तुमचे ट्रान्झॅक्शन जे आहे ते रेकॉर्ड करून झाले. 2 परचेस, 2 सेल आणि 2 कंपल्सरी इंटरेस्ट ड्यू डेट्स. ठीक आहे, सो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण फेस व्हॅल्यूची कॉलम क्लिअर करतो, बंद करतो. सो डेबिट साईडची मोठी 1,10,000, क्रेडिट साईडला लिहायची 1,10,000. बॅलन्स जो उरतो त्याला लिहायचं 31 मार्च 2010चा बाय बॅलन्स कॅरी डाऊन 50,000 फेस व्हॅल्यूचा. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळे आपण परत कॅल्क्युलेशन करणार. जसं आपण ओपनिंगला कॅल्क्युलेट करतो इंटरेस्ट, तसंच क्लोजिंग बॅलन्सला पण कॅल्क्युलेट करायचा. सो इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ऑन क्लोजिंग बॅलन्स, फेस व्हॅल्यू 50,000, इंटरेस्ट रेट 6%, इंटरेस्ट पिरियड 3 मंथ्स. कसा आला? रिसेंटली ड्यू डेट होती 1 जानेवारीची. 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंतची 31 मार्चपर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा, तो आला 3 मंथ्स. ओके, सो 50,000 इंटू 6% इंटू 3 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 750. सो 750 लिहिले आपण इंटरेस्टच्या कॉलममध्ये. आता इंटरेस्टचा कॉलम क्लोज करायचा. 5,660 क्रेडिटची अमाऊंट डेबिटला घ्यायची 5,660 आणि जो बॅलन्स येईल तो लिहायचा 31 मार्च 2010ला. तो जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो 4050 इंटरेस्टचा बॅलन्स जो राहिला तो जाणार टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे, सो फीस व्हॅल्यूचा कॉलम आपला क्लोज झाला, इंटरेस्टचा कॉलम क्लोज झाला. आता कॉस्ट व्हॅल्यू म्हणजेच कॅपिटल व्हॅल्यूची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी जसं आपण सुरुवातीला फिफो मेथडने केलं आहे तसंच या पद्धतीने करायचं आहे. लास्ट आपलं वर्किंग नोट असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट व्हॅल्यू किंवा कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन. ओपनिंग बॅलन्स आपला 60,000 होता, त्यावेळेस कॉस्ट व्हॅल्यू होती आपली 56,000. त्याच्यामधून टोटल सेल्स मायनस करायचे आहेत, ते आहेत 60,000. 60,000 कसे? तर 20,000 पहिला सेल, 40,000 दुसरा सेल. ओके, तर त्याच्यावर किती कॉस्ट व्हॅल्यू असेल म्हणून 1300 मांडलंय. म्हणून 60,000 इंटू 56,000 डिवायडेड बाय 60,000 ती अमाऊंट आली. ऑफकोर्स येणार 56,000च. त्यामुळे आपले बॅलन्सेस जे आहेत ते नील येतील.
त्याच्यामध्ये ॲड करायचं फर्स्ट परचेस 20,000, त्यावेळेस त्याची कॉस्ट व्हॅल्यू होती 20,200. ओके, 20,200. सेकंड परचेस जी आहे 30,000, त्याची कॉस्ट व्हॅल्यू आहे 31,050. सो हे कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला आली 50,000 क्लोजिंग फेस व्हॅल्यू. सो ही जर क्लोजिंग व्हॅल्यू टॅली होते तर ह्याची टोटल केल्यावर आपल्याला मिळेल ती म्हणजे कॉस्ट व्हॅल्यू, क्लोजिंग कॉस्ट व्हॅल्यू ती आली 51,250. ठीक आहे, ती अमाऊंट लिहिली आपण कॉस्ट व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये 51,250. ओके, सो आता कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट, कॉस्ट व्हॅल्यूचा कॉलम जो आहे तो क्लोज करायचा. क्रेडिट साईड मोठी आहे, 1,12,750 टोटल येईल. डेबिटला घ्यायची 1,12,750. बॅलन्स येईल 5,500, तो जाईल 31/3/2010ला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या अकाउंटमध्ये. ठीक आहे, सो फेस व्हॅल्यूचा कॉलम क्लोज झाला, इंटरेस्टचा कॉलम क्लोज झाला, कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यूचा कॉलम आपला क्लोज झालेला आहे. सो इथे तुमचं इन्व्हेस्टमेंट अकाउंट जे सांगितलं होतं ते क्लिअर झालेलं आहे. ओके, जेवढी तुम्ही एंट्री केलेली आहे तेवढेच तुमचे वर्किंग नोट्स असायला पाहिजेत. ओके, मिनिमम 9 वर्किंग नोट्स हे असतातच असतात कुठल्याही प्रॉब्लेममध्ये. कमी जास्त प्रमाणात परचेस जर कमी दिला असेल तर कमी होईल, एखादं सेल जर कमी दिला असेल तर कॅल्क्युलेशन कमी होईल. ओके, सो वर्किंग नोट पूर्णतः दाखवायच्या आहेत. वर्किंग नोट करायला कंटाळा करू नका. सो जे काही स्टेटमेंट आहे तुमचं ते स्टेटमेंटला हाफ मार्क्स आणि वर्किंग नोटला हाफ मार्क्स किंवा इट मे बी चेंज. जर 14 मार्काचे तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामध्ये सपोज 10 मार्काला सुद्धा तुमचा प्रॉब्लेम असू शकेल आणि 4 मार्काचे तुमचे वर्किंग नोटचे प्रॉब्लेम असू शकतील. पण ते त्यावेळी काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण असं पकडू, म्हणजे आत्तापर्यंत तरी असं होतं की निम्मे मार्क, 7 मार्क स्टेटमेंटला, 7 मार्क वर्किंग नोटला, अशाच पद्धतीने होतं. ठीक आहे, सो हे कम्प्लीट वर्किंग नोट तुमच्या पाहिजे आणि स्टेटमेंटसुद्धा क्लिअर पाहिजे, नीट नेटकी पाहिजे, वरती व्यवस्थित लिहिलं पाहिजे. आपण आता 3rd इयरला आलेलो आहोत त्यामुळे व्यवस्थित तुमचं प्रेझेंटेबल असलं पाहिजे सोल्युशन. ठीक आहे, hope you understand the 9th problem. If any query then message or mail me. See you in my next video. Till then, take care. Thank you.